नमस्कार. नमस्कार. समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो. आज आपण भेटण्यासाठी आलेलो आहोत पुणे येथे. पुणे येथील अथर्व जोशी या व्यक्तीशी आपण चर्चा करणार आहोत. विषय आहे आयुर्वेदाचा. यांच्याकडे अशा एक वेगळ्या प्रकारचं फळ आहे, ज्या फळांच्या रसामधून वेगवेगळ्या प्रकारची औषधं तयार होतात आणि एव्हाना की मधुमेह असेल, कर्करोग असेल, ज्याला आपण कॅन्सर सुद्धा म्हणतो, तेवढ्या हेवी आजारांचे सुद्धा उपचार त्यामध्ये सुलभतेने होतात आणि त्यांचे पेशंट बरेच क्युअर झालेले आहेत. तर आपण या विषयावर सविस्तर असं त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. तर आम्हाला ह्या फळाबद्दल माहिती सांगा. ते फळ काय आहे, कुठं पिकतं, त्याचं पल्प जे म्हणतो आपण, गर, तो कसा काढला जातो आणि त्याच्यात काय काय मिक्स केल्यानंतर कुठल्या रोगाचा आजार औषध तयार होतं, ह्या गोष्टी थोडस आमच्या दर्शकांना सांगा. जसं आपण सध्या बघितलं की हेल्थ म्हणजे आरोग्य हा विषय खूप महत्वाचा आहे. सध्याची स्थिती अशी झाली की इतक्या प्रकारचे रोग आलेले आहेत की नवीन नवीन रोग सध्या येत चाललेत. जसं आपण 2019 साली कोविड जे आहे त्याच्या संदर्भात बघितलं की आताच्या सध्याची जी ॲलोपॅथिक जी मेडिसिन चालू आहेत, ज्या गोळ्या आहेत, त्याच्यात आपण बघतो की एका रोगासाठी आपण गोळ्या घेतो, पण तो रोग तर बरा होतो, पण त्याच्याच निगडीत आपल्याला दुसरा एखादा रोग होतो, ज्याला आपण साईड इफेक्ट ह्या गोष्टी म्हणतो. बरोबर. तर त्याला परत चांगल्या प्रकारे बरं करण्यासाठी अजून दुसऱ्या गोळ्या, जे गोल गोल चालूच असतं. पण आपली जी आयुर्वेदा ही जी सिस्टीम आहे की जी बऱ्याच वर्षापासून चाणक्यापासून जी आहे ती चालू आलेली आहे. तर आपण आयुर्वेदामध्ये बघतो की खूप प्रकारचे असे जीवनसत्वे आहेत की जे बऱ्याच प्रकारे जे काही आपल्या मानवी शरीरातील जे काही रोग असतात ते बरं करतात. तर आज असंच एक नवीन फळ म्हणजे आहे, त्याला लेहबेरी असं म्हणतात. लेहबेरी हे नाव आलं कारण की हे लेह प्रांतात म्हणजे लडाख प्रांतात हे फळ उगवलं जातं. तर ह्याला लेहबेरी म्हणजे सिबकथॉर्न म्हणतात. तर हे फळ आहे असं जे नारंगी कलरचं आहे, सिबकथॉर्न याला म्हणतात. तर सिबकथॉर्न हे असं फळ आहे की जे लडाख प्रांतात -40 ते +40 या टेम्परेचर मध्ये ते ग्रो होतं आणि फक्त त्या रिजन मध्येच, त्या प्रांतातच चांगल्या प्रकारे ते उगवलं जातं की तिकडचं जे हवामान आहे, वातावरण आहे, ते त्याला सुबक आहे म्हणजे ग्रो होण्यासाठी. तर या फळाची अशी वैशिष्ट्य आहेत की आपण जे बाकीचे फळ म्हणतो की जसं सफरचंद असेल, केळी असेल, तर त्याच प्रकारे फळ आहे. पण ह्याच्यातले जे जीवनसत्व आहेत, ज्याला आपण विटॅमिन म्हणतो किंवा खनिजे असतील, ते इतक्या प्रमाणात आहेत की ह्याला जे आहे की मॉडर्न जे आता युग चालू आहे त्याची संजीवनी बुटी सुद्धा या सिबकथॉर्नला म्हणलं जातं. असं म्हणजे स्पेशली त्याला संजीवनी बुटी असं नाव दिलेलं आहे. आणि ह्याचे वैशिष्ट्य असे की जसं आपण आंबल्यामध्ये जे आहे ते जीवनसत्व सी म्हणजे विटॅमिन सी हे खूप जास्त प्रमाणात असतं, आपण त्याला वापरतो. पण आवळ्यापेक्षा हा जो सिबकथॉर्न आहे याच्यात 25 पटात जास्त विटॅमिन सी या फळात आहे. आणि आपण जर बघितलं की प्रत्येक फळात जे आहे त्याला ओरॅक व्हॅल्यू असते, म्हणजे ऑक्सिजन रॅडिकल ऍब्झॉर्बन कॅपॅसिटी, हे प्रत्येक फळांसाठी एक वैशिष्ट्य असतं. आपण जर सफरचंद बघितलं तर सफरचंदाची जी ओरॅक व्हॅल्यू आहे पर 100 ग्रॅम जर आपण बघितली तर ती जास्तीत जास्त 7 ते 8 हजारा इतकी आहे. आणि जर आपण केळी वगैरे बघितली किंवा जे अनार पोमोग्रॅनेट जर बघितलं, त्याची जी ओरॅक व्हॅल्यू आहे ती 10,000 पर्यंत जाते. पण हे जे सिबकथॉर्न असं फळ आहे की त्याची जी ओरॅक व्हॅल्यू आहे ती ना की 10,000मध्ये, ना की 50,000मध्ये, पण ते लाखोमध्ये जाते. जवळजवळ 8 लाख इतकी ह्याची ओरॅक व्हॅल्यू आहे. त्यामुळे सगळ्या प्रकारचे जे आपल्याला रोग असतात, म्हणजे डोक्यांच्या केसापासून ते पायाच्या नखांपर्यंत जे काही आपल्याला रोग आहे ते सर्व प्रकारे बरं करतात. तर असं हे एक फळ आहे. तर ह्याचं मॅन्युफॅक्चरिंग जे आहे त्याच्यावर बोलायचं गेलं तर ह्या फळाची एक अशी वैशिष्ट्य आहेत की जसं आपण बघितलं की सर्व प्रकारचे जीवनसत्व आहेत, खनिजे असतील, ते सगळे याच्यात आहेच. जे ओमेगा आपण बघतो, जे ओमेगा 7 जे रेअर आहे, जे फक्त मासे जे असतात त्याच्यातून मिळतं, पण हे एक असं फळ आहे की त्याच्यात ओमेगा 7 आपल्याला अवेलेबल होतं. तर ह्याचं जे मॅन्युफॅक्चरिंग आहे तर हे लडाख प्रांतातच होतं. तिथून जे कोल्ड टेम्परेचर वापरून जे आहे ह्याचं पूर्ण प्रकारे पल्प काढलं जातं आणि वेगळे वेगळे जे आपले रोग असतील त्याच्यावर त्याचे सप्लिमेंट बनवले जातात. तर दर्शक मित्रांनो, हे फळ मी परत एकदा दाखवतो तुम्हाला. या फळाला
शब्द त्यांनी दिलेला आहे बेरी, लेह बेरी असं म्हटलं जातं. आणि हे फळ झाडापासून तोडल्यानंतर फक्त 6 तास टिकलं जातं. म्हणून हे फळ पाण्यामध्ये ठेवलेलं आहे. इथं हे साधं पाणी आहे, साध्या पाण्यामध्ये हे फळ ठेवलेलं आहे. आणि या फळापासून मोठी मोठी आजार नीट होतात. म्हणून आपण आज सरांची मुलाखत घेत आहोत. तर आम्हाला सर असं सांगा की आता याच्यात क्यूर झालेले काही पेशंट तुमच्याकडे आहेत का? राईट, हो बरोबर. की जसं डायबिटीज आपण बघितलं, मधुमेह हा सर्वात जे महत्वाचा विषय. आपण जर बघितलं तर भारताला डायबिटीज कॅपिटल सुद्धा म्हणलं जातं. बरोबर. की इतके पेशंट सध्या चालू आहेत की म्हणजे आजकाल वयाची अट सुद्धा राहिली नाहीये डायबिटीस मधुमेहासाठी. की लहान मुलां ते मोठ्या लोकांपर्यंत सर्वांना डायबिटीसचा प्रॉब्लेम होतो. नक्कीच. पण जर डायबिटीसचं मेन कारण बघितलं तर म्हणजे साखरचे जे असतं ते प्रमाण जास्त असतं किंवा इन्सुलिन जे असतं ते बॉडीमध्ये कमी प्रमाणात प्रोड्यूस केलं जातं. तर सीबकथॉर्न असं फळ आहे की ज्या डायबिटीज मध्ये अशा प्रकारे उपयोगी होतं की जे आपण जेवण करतो त्याच्यातली जी शुगर असते प्रेझेंट त्या फळाच्यात, तर ती चांगल्या प्रकारे बॉडीमध्ये जावी हे त्याचं काम करतं आणि इन्सुलिनचं जे प्रमाण आहे ते वाढवतं. त्यामुळे जे काय डायबिटीसचा जो प्रॉब्लेम असतो की आम्हाला असे बरेच पेशंट भेटले की त्यांचं डायबिटीस जे आहे ते सेकंड स्टेजवर गेलेलं होतं. की 400 पर्यंतचे जे डायबिटीसचे पेशंट होते त्यांनी 3 महिने प्रॉपरली याचं जे ज्यूस आहे ते प्रॉपरली कंझ्युम केलं. डायबोविन आमच्यात एक सप्लिमेंट आहे जे डायबिटीससाठी सीबकथॉर्नचं वापरलं जातं. तर ते कंझ्युम केलं. 3 महिन्यात त्यांची जी शुगर आहे ती जवळजवळ जे आहे ती 150च्या कमी आली. म्हणजे पूर्ण त्यांचा जो शुगरचा जो प्रमाण होता तो रिव्हर्स शुगरची गोळी बंद झाली, बंद झाली. एका वाक्यात सांगायचं. बरोबर. तर आम्हाला हे शुगरचं झालं. जसं आपण कॅन्सरवर पण हा उपचार यांचा प्रभावी असतो. तर आता आम्हाला ह्याचं सांगा की तुम्ही याची गोळी असते की लिक्विड असतं? एक. ह्याचं आणि दुसरं म्हणजे हे घ्यायचं काय प्रमाण कसं असतं? चमच्यानी घ्यायचंय किंवा मिलीमध्ये घ्यायचंय, काय नेमकं ते आणि याची कॉस्टिंग यावर थोडस प्रकाश टाका. नाही. तर हे जे सीबकथॉर्न फळ जे आहे तर हे लिक्विड फॉर्म मध्ये असतं म्हणजे याचा पल्प काढला जातो. आणि ह्याचं घेण्याची पद्धत अशी की आपल्याला सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळी जेवणाच्या अगोदर 30 मिनिटं आधी हे आपल्याला 5 ml घ्यायचं आणि 1 ग्लास पाण्यामध्ये टाकायचं, चांगलं विरघळायचं. कोंबट पाण्यात घेतलं तरी चालतं किंवा नॉर्मल पाणीमध्ये घ्यायचं आणि त्याला कंझ्युम करायचं. तर आणि ह्याचा काही कॅप्सूल सुद्धा अवेलेबल आहेत की जे स्पेसिफिकली जर डायबिटीससाठी कोणाला असेल किंवा थायरॉइडचे जे प्रॉब्लेम असतात तर ओमेगा कॅप्सूल म्हणा, हे सगळे सीबकथॉर्नच्या रिलेटेड जे आहेत ते असतात. आणि ह्याचं जे प्राइसिंग जर आपण बघितली तर वेगळ्या वेगळ्या सेगमेंटवर जे आहेत म्हणजे आम्ही आयुझेराचे जे सीबकथॉर्न सप्लिमेंट्स बद्दल आम्ही बोलतो तर त्या रिलेटेड जे आहेत की जर आपण नॉर्मल याचा एक कॉन्सन्ट्रेट एक भेटतो. तर कॉन्सन्ट्रेट असं उपयोगी आहे की आपण बघतो की दैनंदिन जीवनात आपण जे पूर्ण कार्य करतो तर काही प्रमाणानंतर आपल्याला लगेच थकवा जाणवतो. पुढे काही कार्य करण्याची आपली स्थिती राहत नाही. तर हे कॉन्सन्ट्रेट जे आहेत पल्प घेतल्यामुळे आपल्याला एक फ्रेशनेस म्हणा किंवा एक स्फूर्ती जी आहे ती निर्माण होते आणि अजून आपण चांगल्या प्रकारे आपले पुढचे जे कार्य आहे ते करू शकतो. त्यामुळे रेग्युलर जीवनात आपण जसं चहा घेतो त्या प्रकारे जे आहे ते कॉन्सन्ट्रेट हे घेतलं जातं. तर ह्याची जी कॉस्टिंग असते ती 550 ते 600 पर्यंत असते एका सप्लिमेंटची, जी 300 ml पर्यंत बॉटल असते ती. आणि जी ती जवळजवळ 1 महिना ते 1.5 महिना चालते. आणि ती आपण 5 ml डेली बेसिसवर घेतो त्यामुळे ते 1.5 महिने सहज जाते. आणि जर पुढचं जर आपण बघितलं की थायरॉइडसाठी तर थायरॉइडसाठी टर्मरिक ऑइल म्हणून हे एक सप्लिमेंट आहे जे सीबकथॉर्न आणि जे आपलं टर्मरिक असतं हळद आपण म्हणतो तर त्याच्या मिश्रणाने ते बनवलेलं असतं. तर त्याची कॉस्टिंग जी आहे ती 800-850 पर्यंत आहे आणि ते सुद्धा 300 ml च्या याच्यात आहे. एकंदरीत काय की वेगवेगळ्या आजारावर वेगवेगळी कॉस्टिंग आहे. बरोबर. दुसरी गोष्ट ह्याची काही साईड इफेक्ट आहेत का? राईट. तर साईड इफेक्ट म्हणायला गेलं तर मोस्टली जे प्रेग्नेंट वुमन जे असतील तर त्यांना अकॉर्डिंगली की त्यांना बाकीच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम आहेत तर त्या अकॉर्डिंगली ते सजेस्ट आधी केलं जातं डॉक्टरांना की ह्याच्यावर प्रॉपरली उपयोगी होईल का. पण ऍज सच जर आपण बघितलं तर दुसरा साईड इफेक्ट ह्याचा काही नाही. जसं आपण ॲलोपॅथिक मेडिसिनच्या याच्यावर बघितलं की कसे साईड इफेक्ट असतात पण ह्या बेरीचे जे आहेत ते काहीच साईड इफेक्ट नाही की जस्ट एक फळासारखं काम करतं. साधारण आता हे तुमच्या अनुभवाने किती वर्षापासून ह्याच्यावर काम चालू आहे आणि याचे मार्केटमध्ये जे आता तुम्ही जे ज्यूस म्हणा, आता त्या थोडक्यात औषध म्हणण्यापेक्षा आपण ज्यूस ज्यूस वेगवेगळ्या विषयाचे ज्यूस आहेत तर ह्याचे
किती वर्षापासून त्याचे अनुभव वगैरे तुम्ही घेताय? बरोबर. तर ह्याच्या मागची अशी एक इतिहास होता, की युजुअली आधी हे जे लडाख प्रांतात हे फळ होते, पण याला काही स्पेसिफिक असं नाव दिलेलं नव्हतं. जस्ट आपल्या इथं कसं गवत उगतं, तसं ते लडाख प्रांतात उगवलं जायचं. पण तिथले जे शेतकरी लोकं होते, त्यांना ह्याची काही म्हणजे कल्पना नव्हती, की अभ्यास नसल्यामुळे. अभ्यास नसल्यामुळे त्यांना काही कल्पना नव्हती आणि त्यांनी काय केलं, की कापून असे फेकून दिले. जे 2000 सालीची आपण जर गोष्ट बघितली. पण त्यांनी बघितलं, की काही वर्षांमध्ये हे अजून एकदम उगवले त्याच प्रांतात. मग त्यांच्या मनात एक आतुरता निर्माण झाली, की या फळामध्ये असं आहे काय? असे बारीक-बारीक दिसताय, त्याच्यात खरंच काही महत्त्वाचं असेल का? तर मग त्यांनी जो सगळा फळं जे असतील, जे काही तिथं पीक उगवले ते कापले आणि जे तिकडे डी-आर-डी-ओचे लॅब होते, तिथं त्यांनी ते दिले आणि मग त्याच्यावर बरेच वर्ष त्याच्यावर संशोधन केले गेले. मग तिथं जे डॉक्टर ब्रह्मसिंग सर होते, तर त्यांनी त्याच्यावर संशोधन केले आणि 2014 साली त्यांना पद्मश्री अवॉर्ड देण्यात आला हे सिबकथॉर्न फळ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि लडाख प्रांताचं जे आपण म्हणतो जॉग्राफिकल इंडिकेशन ते सुद्धा सिबकथॉर्नला GI नामांकन जे आहे ते सुद्धा सिबकथॉर्नला देण्यात आलं. मग तेव्हापासून ह्याचं चालू झालं, की आधी चायनामध्ये सुद्धा सिबकथॉर्नला बराच प्रचार केला गेला, की आधी जे स्पेसला लोकं जायचे तिथं सुद्धा हे फळाला पोहोचवलं गेलं होतं, की जे स्पेस सायंटिस्ट जे लोकं होते तिथं सुद्धा हे फळचे ज्यूस सप्लिमेंट गेले. मग तेव्हापासून एक आतुरता निर्माण झाली, की लडाख प्रांतात जे सिबकथॉर्न आहे, ते लोकांपर्यंत आपण कशाप्रकारे कम्युनिकेट करू शकतो किंवा पोहोचवू शकतो. जसे तुम्ही म्हणाले, की 6 तासात हे फळ खराब होतं. मग हे एक डिसएडव्हांटेज होता, की त्याच्यावर कशा प्रकारे आपण टॅकल करू शकतो. मग तेव्हा ह्याचं ज्यूसमध्ये रूपांतर म्हणा किंवा ड्रायड फॉर्ममध्ये जे बेरी जे असतं, त्याच्यात रूपांतर थ्रू ह्याचे सप्लिमेंट बनवले आणि लोकांपर्यंत आता अग्रगण्य पोहोचवण्यात यशस्वी आता चालू आहे. 2021 पासून जे आहे आमची जी आयुझेरा जी कंपनी आहे, जी सिबकथॉर्न बेस्ड सप्लिमेंट बनवते, तर तेव्हापासून ते आतापर्यंत चांगल्या प्रकारे जे सप्लिमेंट आहेत ते पोहोचवण्याचं काम चालू आहे आणि लोकांना सिबकथॉर्न बद्दल अवेअरनेस करण्याचं काम चालू आहे. हे एखाद्याला घ्यायचंय तर जनरल सगळ्या मेडिकलमध्ये उपलब्ध आहे की पर्टिक्युलर आपल्याला संपर्क करावा लागेल? राईट. जर सप्लिमेंट हे असे घ्यायचे असतील तर मोस्टली Amazon म्हणा, Flipkart जे सोशल मीडिया साइट्स आहेत तिथेही हे अवेलेबल आहेत. पण जर Amazonवर बघितलं तर सिबकथॉर्न जरी नुसतं नाव टाकलं पहिलं आयुझेरा सिबकथॉर्न हे तुम्हाला सर्वांना दिसणार आणि शिवाय आयुझेराची एक स्पेसिफिक वेबसाईट सुद्धा आहे की जिथं सर्व प्रकारचे सिबकथॉर्न सप्लिमेंट अवेलेबल असतील आणि शिवाय बऱ्याच प्रकारचे जे मेडिकल शॉप आहेत तिथं सुद्धा पोहोचवणं जे आहे ते अग्रगण्य काम चालू आहे. तर हे जे लेह बेरी सरांनी सांगितले त्याला सिबकथॉर्न असं पण नाव आहे आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की एक औषध सगळ्याच रोगांवर काम करतं आणि फार काही अशी कॉस्टिंग आहे अशातला अंदाज म्हणजे यांच्या बोलण्यावरून तर कळते की फार काही कॉस्टिंग आहे अशातला भाग नाही, कारण आपण लाखो रुपये खर्च करतो दवाखान्यासाठी आणि यांनी सांगितलेलं पर्सेंटेज जर एखाद्या पेशंटनी घेतलं तर ते बरा होतो असं सरांचा अनुभव आहे. तर सर तुम्ही आमच्या समृद्ध व्यापार चॅनलला मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.